कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून ठिकठिकाणी बिबट्याचा वावर आहे. तर कोपरगाव स्टेशनजवळ म्हणजेच कारखाना परिसरामध्ये या ठिकाणी बघू शकताय की सकाळी 8:30-8:30च्या सुमारामध्ये 40 वर्षीय महिला या ठिकाणी जनावरांना गवत घेण्यासाठी आलेले होते. तर माया शिवलाल मुळेकर तर यांना सकाळी बिबट्याने चावा घेतलेला आहे. तर याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी यातील काही ग्रामस्थ आहे, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय सांगाल याविषयी? सकाळी जेव्हा गवत घ्यायला इथं महिला आल्या होत्या, आल्यानंतर 4-5 महिला होत्या गवत घ्यायला आल्या. तर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला, लपून हल्ला केल्यानंतर त्या जखमी झाल्या, भरपूर जखमी झाल्या. तर असं त्यांच्यासोबत ज्या महिला आल्या होत्या त्या महिलांनी त्यांना वाचवलं. बिबट्यावर हल्ला इजा घेऊन त्यांच्यावर मागं पळाला, तेव्हा बिबट्या इथून पळाला. त्याच्यानंतर महिलांनी इथं आल्यानंतर रहिवाशांना आवाज दिला, घरी फोन फिरवले. आल्यानंतर सगळे इथं आले, महिलेला घेतल्यानंतर हॉस्पिटलला कोपरगावात फडके हॉस्पिटलला घेऊन नेण्यात आलं. संजीवनीची ॲम्ब्युलन्स होती, त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना नेण्यात आलं. तिथून नेल्यानंतर उपचारानंतर ते थोडे आता बरे आहेत. त्यावरती आपण काही पंचनामा वगैरे केला घरीच सर? हो, पंचनामा केला. जे कार्यकर्ते इथल्या कार्यकर्त्यांना त्यांनी वन विभाग अधिकारी होते, त्या वन विभाग अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत चर्चा करून पंचनामा केला. जे स्पॉट होता, जे ठिकाण होते तिथं हे सर्व प्रकरण घडलं, तिथं ते आले होते. तिथं फोटो वगैरे नेला, चांगला पंचनामा केला सर्व. आणि पंचनामा केल्यानंतर त्यांनी पूर्ण काही कागदपत्रे आहे ते घेऊन गेलेत. नंतर वन विभाग अधिकारी सर्व आम्ही सकाळी विनंती केली होती की आम्हाला एक पिंजरा हवा आहे, लवकर त्या बिबट्याचा जेरबंद पाहिजे. तर वन विभाग अधिकाऱ्यांनी आमची विनंती स्वीकारली. कार्यकर्त्यांनी त्यांना पुढं थोडं फोन वगैरे केले. त्याच्यानंतर आत्ता ठीक 6-6:30 वाजता त्यांनी इथं पिंजरा आणून लावलेला आहे. तर त्यांचा खूप खूप आभार मानतो आम्ही आणि आशा करतो की बिबट्या लवकरात लवकर आपला इथं जेरबंद झाला पाहिजे. याआधी बिबट्याचा वावर जो आहे तो या परिसरात कधी होता का? हो, या अगोदर पण होतं. आम्ही 2 ते 3 महिन्या अगोदर पण ग्रामपंचायतकडून तहसीलमध्ये आपण अर्ज केले होते की इथं पिंजरा लावा म्हणून. या 4 ते 5 एकराच्या सुमारास बिबट्याचा वावर आहे. हे आढळून पण आले होते, दिसून पण आले होते. काही जणांच्या गायांचे पिल्ले लंपास केले, शेळ्या लंपास केल्या. ज्यावेळेस तुम्ही रीतसर तहसील कार्यालयामध्ये वगैरे काही अर्ज वगैरे दिलेला होता, तर त्याबद्दल त्यांच्याकडनं त्यावेळेस तसं काही झालं होतं का सहकार्य? हो, जेव्हा या अगोदर जेव्हा अर्ज दिलं, 3 महिन्यापासून अर्ज देतोय आपण, परंतु कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडून अंमलबजावणी केल्या नाही त्या अर्जाची. जेव्हा ही घटना आज घडली, तेव्हाच त्यांनी लगेचच ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी त्यांनी पिंजरा आणून लावलेला आहे. तर याबद्दल आपण स्थानिक प्रशासनाला काय सांगाल? स्थानिक प्रशासनाला एकच सांगणं आहे की त्यांनी सहकार्य करावं. 2 ते 3 महिन्यापूर्वी खंडोबानगरमध्ये पण बिबट्या दिसला होता. तर त्याच्यानंतर त्यांना आम्ही रीतसर ग्रामपंचायत पत्र वगैरे दिलं होतं. माझे आमदार स्नेहलताताई कोल्हे त्यांनी पण वन विभागाला फोन वगैरे केला होता. तर त्या टायमाला त्यांच्याकडे पिंजरा म्हणजे सगळीकडेच प्रकार घडताय म्हणून पिंजऱ्याची संख्या अवेलेबल नव्हती. त्यामुळं मग त्यांनी काय केलं, मग नंतर देऊ. मग त्यावेळेस तो दिसला नाही. त्याच्यानंतर मग विसर पडल्याने झाला. परत तो 1-1.5 महिना काय आम्हाला कोणाला दिसला नाही. त्याच्यानंतर आजची घटना आहे, ती आज जी झाली, तर त्याच्यानंतर मग ते येत नव्हता किंवा काही नव्हता, असा दिसला नाही, कोणाला आढळला नाही. त्याच्यामुळं अपघाती ते झाल्यानंतर त्या मावशी सकाळी गवत घेण्यासाठी गेल्या, त्यावेळेस झाल्यानंतर मग परत संजीवनी कारखान्याची ॲम्ब्युलन्स वगैरे आली. त्याच्यानंतर मग दवाखान्यात वगैरे जाऊन हे करून आणि त्यांना नंतर ज्यावेळेस ते प्रशासनाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माझे आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी फोन वगैरे फिरवले, त्यावेळेस मग ते पण आले. मग त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर मग पंचनामा झाल्यानंतर इथल्या सर्व नागरिकांनी एकच मागणी केली की बुवा इथं आम्हाला पिंजरा पाहिजे. पिंजरा जर असला तरच हे होईल, कारण एवढ्यात तो घर भरपूर दिसतोय आणि ते पिल्ला असल्यामुळे तो काय त्या पिल्लांना घेऊन काही इथून जात नव्हता. मग त्याच्यामुळे त्यांनी मग सगळ्यांनी हे केले. तर प्रशासनाने पण थोडंसं मान्य करून त्यांनी संवत्सरीतून आम्हाला पिंजरा आता उपलब्ध करून दिलेला आहे. आता पिंजरा वगैरे ठेवून ते गेले. सकाळी परत ते म्हणे आपण परत व्यवस्थित लावू. आता सध्या थोडासा बाहेर लावलेला होता, कारण मुलं वगैरे काही कोणी जास्त नव्हते म्हणून. मग उद्या सकाळी परत लावण्यात येणार आहे. खरं म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज हा प्रकार घडलेला आहे. जर 3 महिन्यापूर्वी अर्ज दिला होता प्रशासनाने, तेव्हाच दक्षता घ्यायला पाहिजे होती. आज जेव्हा एखाद्या महिलेचा आज एवढा मोठा हल्ला झाला, आज प्रशासनाने पिंजरा आणून लावला, मग 3 महिने प्रशासन काय करत होतं? या गोष्टीचं प्रशासनाने लवकरात लवकर आणि सर्व ठिकाणी जर कुठं असं काही घडलं तर ताबडतोब त्यांनी तत्काळ काळजी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. नक्कीच, धन्यवाद.
तर या ठिकाणी आज 8:30 वाजता सकाळी जी घटना घडली आहे, तर ग्रामस्थांच्या माहितीनुसार असंही सांगण्यात येतं आहे की आम्ही याआधीच प्रशासनाला जे काही या ठिकाणी बिबट्या वगैरे असं या परिसरात त्याचा वावर आहे असं काही सांगितलेलं होतं. पण त्यावेळेस वन विभागाकडे जो पिंजरा होता तो अवेलेबल नव्हता. पण अशा घटना ज्या आहेत त्या घडू नये यासाठी स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालावं आणि त्यांना कुठेही कुठल्याही प्रकारे जर अशी माहिती मिळाली तर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना असंही एक सांगण्यात येते की लवकरात लवकर त्यांनी त्या गोष्टीमध्ये लक्ष घालावं. पण आज जी घटना घडली आहे त्या घटनेच्या माहितीनुसार संजीवनी कारखान्याची जी ॲम्ब्युलन्स होती त्यांच्यामार्फत लवकरात लवकर जे माया मुळेकर होत्या 40 वर्षीय महिला, त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात यश आलं आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती उपचार केले आणि त्याचबरोबर आता सध्या त्यांची जी प्रकृती आहे ती स्थिर आहे. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.